ओके, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं एव्हरेज वेलॉसिटी, एव्हरेज स्पीड. ओके, एव्हरेज वेलॉसिटी काय आहे? सपोज दिस इज टाइम t1, दिस इज x1, दिस इज टाइम t2, दिस इज x2. ओके, मंडेपासून JEEचे लेक्चर स्टार्ट करू आपण. हाफ आवर वेगळा असेल, त्याच्या 2 लेक्चर येतील नंतर. स्टेट बोर्डच्या एक लहान म्हणजे आता चाललं तसं 35 मिनिट्सच्या आसपास एक लेक्चर स्टेट बोर्डच्या असेल, एक JEEचे असेल. ओके, कुठं होतं आपण? येस, एव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? समजा एक पर्टिक्युलर टायमाला हा इथून स्टार्ट केलं त्याने ट्रॅव्हल, कोणतरी XYZ या बॉयने मोशन स्टार्ट केलं किंवा वॉकिंग स्टार्ट केली इथून तर इथं, टाईम T2ला इथं आला x2. तर आपण म्हणतो की एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू, ऑब्वियसली एव्हरेज व्हेलॉसिटी दिसला म्हणजे बार ठेवायच्यावरती, इट्स अ वेक्टर क्वांटिटी. ओके, तर मी काय म्हणलं की डिस्प्लेसमेंट x2 बार मायनस x1 बार अपॉन T2 मायनस T1. याला कसं लिहितो मी? चेंज इन डिस्पोजिशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? चेंज इन पोजिशन असते अपॉन डेल्टा टी. ओके, दिस इज एव्हरेज व्हेलॉसिटी. एव्हरेज स्पीड बघितला तुम्ही, हा पण विने दाखवतात आणि एव्हरेज स्पीड पण लगभग विनेत दाखवतात. फक्त इथं काय असेल? मॅग्निट्यूड येऊन जाईल फक्त, कारण स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी आहे म्हणून त्याला बार दाखवला जात नाही. याला पण एव्हरेज म्हणून ते ज्यावेळेस क्वेश्चन असतं ना त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. म्हणजे क्वेश्चन मग काय दिलेलं आहे ते लगेच कळून जाईल, त्याला धरून कन्सिडर करून घ्यायचं. याच्यामध्ये येईल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स. काय येईल? टोटल डिस्टन्स अपॉन असं लिहिता येणार आहे. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. याला x2 मायनस x1 नका लिहिजा. मी काल लिहिलं होतं का तसं लिहिलं असेल तर तसं नका लिहिजा. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम म्हणजे T1 आणि टाईम T2 मध्ये किती टोटल डिस्टन्स कव्हर केलं. ऑब्वियसली इथं x2 मायनस x1च येणार आहे, बट ज्यावेळेस वेगळं काय म्हणतात ते कॉम्प्लिकेटेड केस असेल त्यावेळेस मायनस घेतल्यावर रॉंग येतं ते, म्हणून x2 मायनस x1 नका घेऊ. एव्हरेज स्पीड येते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का? की ज्यावेळेस ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत गेला, तुम्ही शहाद्याहून शिरपूरपर्यंत गेला, तर पूर्ण जर्नीचे जे डिस्प्लेसमेंट असेल ते पूर्ण डिस्प्लेसमेंट घेतो आपण, डिव्हाइड बाय तुम्हाला किती वेळ लागला त्याच्याने डिव्हाइड करतो, म्हणजे पूर्ण जर्नीसाठी इथून तर इथपर्यंतसाठी एव्हरेज व्हेलॉसिटी फ्रॉम धिस टू धिस. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे ना थोडासा वेगळा आहे. नेक्स्ट व्हेलॉसिटी जी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? एकदम साधे सिंपल डेफिनेशन काय? व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल ऑर ऑब्जेक्ट ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट. पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे पर्टिक्युलर टाईमावर. सपोज ह्याला एक ऑब्जेक्ट आहे, याला इथून जाण्यासाठी दिस इज 1 PM, दिस इज 2 PM. इथून निघाला ज्यावेळेस त्याने स्टार्ट केलं मोशन त्यावेळेस का आता 1 PM वेळ, नंतर 2 PM. किती वेळ आहे हा? 1 hour. म्हणजे त्याने इथून 2 मीटर टू 5 मीटर म्हणजे 3 मीटर कवर करण्यासाठी, हे किती मग 3 मीटर कवर करण्यासाठी 1 hour लागला. एव्हरेज व्हेलॉसिटी काय येईल? ऑब्वियसली डिस्प्लेसमेंट इनिशियल 3 मीटर अपॉन 2 घेतो, तो कॅन्सल होतो ना अजून, अपॉन 2 hour. आणि याला पण 6 मीटर घ्या म्हणजे हा 4 होईल. डिस्प्लेसमेंट किती येईल? 4 मीटर अपॉन टाईम किती लागला? 2 hour. सो डिस्प्लेसमेंट आलं 2 मीटर पर आवर. 2 मीटर पर आवर डिस्प्लेसमेंट एव्हरेज व्हेलॉसिटी आली 2 मीटर पर आवर. याचा अर्थ काय होतं की ज्यावेळेस तो इथून निघाला आणि इथपर्यंत पोहोचला तोपर्यंत त्याची जी व्हेकल होती, बाईक असेल, त्या बाईकची जी व्हेलॉसिटी होती ही 2 मीटर पर आवर एक्स डायरेक्शनला होती. त्याची मॅग्निट्यूड काढली तर ती होती 2 मीटर पर आवर होती. ओके, पॉझिटिव्ह एक्स साईडची मी दाखवला तिथं, इकडं तो तिकडे गेला. एव्हरेज स्पीड काय होती? ऑब्वियसली टोटल डिस्टन्स. एव्हरेज स्पीड फक्त बार नाही दिला मी. टोटल डिस्टन्स काय येईल? 4 येईल. 6 बघा इथून ते इथपर्यंत टोटल डिस्टन्स बघा काय येईल? 4 सेम येईल ते.
ज्यावेळेस स्ट्रेट लाईनमध्ये मोशन असेल डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स हे सेम येतं, फक्त त्या ऑब्जेक्टने टर्न करून रिटर्न तो येत नसेल तर एक स्ट्रेट लाईनमध्ये चालत होतं, तर डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स दोघं सेम असतात. अगेन्स्ट दिस 2 hour सो हाला 2 मीटर पर आवर. एव्हरेज व्हेलॉसिटी स्पीड पण सेम आला. ओके, आता ही स्पीड कोणती, इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, किती वेळ लागला, टोटल स्पीड आहे एव्हरेज, याला म्हणतो आपण एव्हरेज स्पीड. आता ह्या पॉईंटला तुम्ही चेक केलं 1 to 2 आहे ना, हा 2 PM. मी तुम्हाला एक गोष्ट विचारली की 2 वाजता ॲट 2 o'clock स्पीड काय होती त्याची, कोणत्या ह्या पॉईंटवर एकदम पर्टिक्युलर. तर ती जी स्पीड असेल ना तिला म्हणतात इन्स्टंटेनियस स्पीड. त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला विचारलं मी तुम्हाला. याच्यात अजून एक गोष्ट आहे, एक तर तो पर्टिक्युलर इन्स्टंट टाईम पण असू शकतो, एक तर पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे काय, एखादी जागा असू शकते की हां तुम्ही इथून निघाले आणि शिरपूरला गेले, तर मी तुम्हाला असं विचारलं की रिलायन्स पेट्रोल पंप जेव्हा तुझी स्पीड किती होती, याचा अर्थ काय होतं आहे, ते तुम्ही तुझी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी स्पीड विचारतो आहे. मी असं नाही विचारलं की तू कितीच्या स्पीडने इथून शिरपूरपर्यंत गेला, त्यावेळेस तू कितीच्या स्पीडने बाईक चालवली, असं ज्यावेळेस विचारलं जाईल. इथून तर शिरपूरला गेला तू आणि तुझ्या स्पीड किती होता हे जे विचारलं गेलं ती एव्हरेज स्पीड असेल, कारण मोठं डिस्टन्स आहे इथून तर शिरपूर, एका पर्टिक्युलर जागेवर विचारलं नाही मी तुला. पण मी तुला असं विचारलं की रिलायन्स पेट्रोल पंप जेव्हा तुझी स्पीड किती होती, ज्यावेळेस तू रिलायन्स पेट्रोल पंप जेव्हा होता त्यावेळेस तुझी स्पीड किती होती, तर ती असेल इन्स्टंटेनियस स्पीड और इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी विचारली असेल मी, तर ती असेल इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. और अजून एक गोष्ट, खरं तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी हे आपल्या डिस्टन्सवर नाही घेतली, यात टाईमवरच घेतली जाते. तू मला सांगितलं मला की मला 6 मीटर, याच्यात काय 4 मीटर मी ट्रॅव्हल करून आलो आहे आणि 4 मीटर ट्रॅव्हल करायला मला 2 hours लागले. मी 1 PM निघालो आणि 3 PM इथे येऊन पोचलो असं मला. मग मी तुम्हाला असं विचारेल की 2 PM 2 वाजता तुझी व्हेलॉसिटी का होती, तर ती का असेल इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असेल. मी हे नाही विचारलं की तू कितीच्या व्हेलॉसिटीने आला इथं, म्हणजे तू 4 किलोमीटर वॉक करून आला तर तू कितीच्या व्हेलॉसिटीने आला हे नाही विचारलं. मी ज्यावेळेस असं विचारेल सपोज की तू किती व्हेलॉसिटीने तू वॉक करून आला, तर तुम्ही म्हणणार ती एव्हरेज व्हेलॉसिटी. आणि विचारलं की 2 वाजता, म्हणजे ज्यावेळेस टाईम मेन्शन केला असेल की t=5 फाइंड द व्हेलॉसिटी ॲट t=5, तर तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी फाइंड करायची. ओके, प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस टाईम मेन्शन केला असेल, पर्टिक्युलर टाईम दिलेला असेल, तर तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी फाइंड करायची. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, ती कसं फाइंड करणार मी, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी एक मिनट, एव्हरेज व्हेलॉसिटी का, ओके, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ, ठीक आहे, एव्हरेज व्हेलॉसिटी ओव्हर ऑफ ऑब्जेक्ट over a small interval of time. Limiting value of average velocity of object over a small interval of time delta t around t. Around t when the value of time interval delta t tends to 0. क्या तिकडे लिहू डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये, इथे लिहू गोज टू 0. बघा, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी एक पर्टिक्युलर इन्स्टंटवर घेतो आपण, एक पर्टिक्युलर टायमावर घेणार आहे. ओके, दिस इज x1, दिस इज x2, दिस इज t1, दिस इज t2.
ओके. एव्हरेज व्हेलॉसिटी येईल डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. म्हणजेच काय, याला आपण असं लिहितो x2 मायनस x1 दिस इज बार. बार ऑब्वियसली व्हेलॉसिटी घेतो तो बार येईल तो t2 मायनस टी. ओके, असं घेतो. फक्त आता एवढं आठवण ठेवा, डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स. डेल्टा टी काय, t2 मायनस टी, म्हणजे इथून तो पूर्ण एवढा वेळ, जास्त वेळ असेल तो 1-2 आवर्स 2 मिनिट्स काहीतरी वेगळा असेल, एक डिस्टन्स तुम्हाला स्पेसिफाईड करता येईल असं. ओके. डेल्टा एक्स काय, इथून तर इथपर्यंतचे डिस्प्लेसमेंट म्हणा इथं. ओके, डिस्प्लेसमेंट. आता इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय, ते पर्टिक्युलर एका प्लेसची वेलॉसिटी फाईंड करेल. इथून एक ऑब्जेक्ट निघाला, इथं पोचला, एव्हरेज वेलॉसिटी ऑब्वियसली फ्रॉम द फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल. इन्स्टंटेनियस मी काय विचार करतो, मला इथली वेलॉसिटी पाहिजे, इथली कुठली. मग इथली वेलॉसिटी काय, तो काहीतरी टाईम स्पेसिफाईड टाईम असेल. तुम्ही t2 मायनस t1 ने गेला, तो काहीतरी स्पेसिफाईड टाईम असेल. मग ह्या स्पेसिफाईड टायमाला काढण्यासाठी मी काय केलं की ह्या होल मोशनमध्ये मला इथली वेलॉसिटी ज्यावेळेस फाईन करायची जिथं टाईम टी असेल तिथं मी डेल्टा टीला आहे ना टेन्स टू 0 करेल. डेल्टा टी म्हणजे काय, इथून इथला टाईम चेंज इन टाईम आहे. इथून इथला काय आहे तो चेंज इन टाईम आहे. मी हा चेंज 0 करून टाकला या पर्टिक्युलर पोझिशनला आहे. काय करतो इथं हा चेंज 0 करतोय, चेंज 0 करतो म्हणजे चेंज होणार नाही तर मला पर्टिक्युलर वेळ मिळेल. लिमिट कसं आहे ते बघा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे पण आपल्याला कुठे यूज होत नाही एवढी, तर जास्त काही विचार नाही करायचा. लिमिट ॲक्च्युली तुम्हाला हे जे सांगतो हे डेल्टा टी टेन्स टू 0 हे मॅथमॅटिकलच्या पार्ट्स आहे, मॅथमॅटिकलच्या स्पेशल चॅप्टरमध्ये येणार आहे ते, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल ते. आता आपल्याला एवढंच आहे, त्याचं फिजिकल मिनिंग काय आहे की तुमचा मोठा स्पॅन असेल समजा, याला आपण पूर्ण डेल्टा टी असं म्हणतो, याला पूर्ण आपण डेल्टा टी असं म्हणतो. तर डेल्टा टी टेन्स टू 0 ज्यावेळेस असेल याचा अर्थ काय होतं, डेल्टा टी 0 होऊन जाईल असं नाही, नियरली 0 होईल तो. म्हणजे टायमामध्ये जो चेंज होतो आहे इथून इथपर्यंत, हा जो चेंज आहे 1 PM टू 3 PM आहे सपोज, तर चेंज किती 2 आवर्सचा आहे इथून इथं. ओके, 2 आवर्सचा टाईम हा शिफ्ट झाला आहे, चेंज झाला आहे. हा चेंज आहे ना याला 0 करून देतात. एखादा 2 आवर्सला मी 0 करेल, 2 आवर्सला म्हणजे ऑब्वियसली हा जो चेंज आहे 2 आवर्सला याला मी 0 मीन्स नियरली 0 घेऊन येईल, तर काय होईल तो काय होईल 0.01 सेकंड 0.02 सेकंड असा काय तरी दिसेल. ओके, म्हणजे हा जो स्पॅन आहे हा डायरेक्ट इथे येऊन जातो. तुम्हाला जिथलं व्हेलॉसिटी काढायची हा टाईम दिलेला असेल, प्रॉब्लेममध्ये हा टाईम दिलेला असतो, त्याच्या स्पॅन आपण 0 करतो. त्याला लिहितात कसं, तर असं बघा, एव्हरेज लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. आधी तर एव्हरेज व्हेलॉसिटी जी दिली ती, त्याची लिमिटिंग व्हॅल्यू त्याची काय 1 मिनिट, instantaneous velocity is equal to limiting value of average velocity असं लिहिलं आहे. आता काय एव्हरेज व्हेलॉसिटीची ही लिमिटिंग व्हॅल्यू, ही लिमिटिंग व्हॅल्यू काय दाखवते, समजा इथून इथपर्यंत एव्हरेज व्हेलॉसिटी व्ही एव्हरेज होती, तर हा डेल्टा टी जो आहे याला मी 0 करून दिला, याच्यामध्ये चेंजने ठेवला, याच्यामध्ये मी चेंजने ठेवला म्हणजे हा कुठेतरी पर्टिक्युलर इंस्टंट भेटेल तुम्हाला, एवढा स्पॅन नाही मिळणार. डेल्टा टी म्हणजे तुम्हाला वी हॅव टू टेक दिस डिस्प्लेसमेंट x2 मायनस x1च घ्यावं लागेल. पण मी म्हटलं की चेंज इथून तुम्हाला 2 तास लागत असतील, 2 आवर्स लागत असेल सपोज, आणि म्हटलं की जो स्पॅन होता टाईमचा इंटरवल तो 0 आहे, टाईम चेंजच नाही होते, तर काय झालं पर्टिक्युलर टाईमावर येऊन गेलं. तुम्ही इथून शिरपूरला जायला अगर तुम्हाला 2 आवर्स लागत असेल आणि मी म्हटलं की वडाळीजवळ समजा, वडाळी जे गाव आपलं तिथली स्पीड काढायची आणि मी तुम्हाला म्हणजे 2 आवर्स वेळ लागतो आहे तुम्हाला, पण तुम्हाला 2 आवर्सचा जो स्पॅन आहे इंटरवल आहे, थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे, हे कॉम्प्लिकेटेड आहे. 2 आवर्सचा स्पॅन आहे त्याला जर तुम्ही 0 करून दिला तर काय होईल, तुम्ही टाईम तर 0 होणार नाही, तुम्ही पर्टिक्युलर इन्स्टंटवरून येणार. त्या 2 आवर्सच्या मध्ये कोणता तरी एक इन्स्टंट मिळेल तुम्हाला, तुम्ही तिथे येणार, तो तुम्हाला तर ऑब्व्हियसली गिवन असतो आपल्याला. म्हणून डेफिनेशनमध्ये काय दिलं आहे की लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी, एव्हरेज व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्ट ओव्हर अ स्मॉल इंटरवल ऑफ टाईम डेल्टा टी. हा जो स्मॉल इंटरवल आहे याला आपण डेल्टा टी म्हणतो आपण. हा काय घेतला मी स्मॉल इंटरवल घेतला, कुठं टीच्या अराउंड, ज्या टी जवळ तुम्हाला टाईम काढायचा आहे.
ज्या टीवर तुम्हाला टाईम काढायचा म्हणजे 1 PM to 2 PM मध्ये अगर तुम्हाला 1 PM to 3 PM मध्ये अगर तुम्हाला 2 PM वर टाईम काढायचा असेल 2 PM वर वेलॉसिटी फाईन करायची असेल तर हा असेल तुमच्या 2 PM आणि तिथली वेलॉसिटी म्हणजे हा असेल डेल्टा टी स्मॉल क्वांटिटी डेरिव्हेटिव्हचा टॉपिक येतो फॉरगेट अबाउट इट आपल्यासाठी डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे इन्स्टंटेनियस स्पीड इज इक्वल टू लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ एव्हरेज वेलॉसिटी डेल्टा टेन्स इज अराउंड टीच्या अराउंड एक स्मॉल इंटरवल घेतला आहे व्हेन द व्हॅल्यू ऑफ टाईम इंटरवल डेल्टा टी गोज टू 0 डेल्टा टी टेन्स टू 0 गोज टू 0 म्हणजे असं लिहिलं जातं आणि हे पूर्ण याआधी पण झालं आहे आपलं डेरिव्हेटिव्हच्या मध्ये याला कसं लिहिलं जातं लुक ॲट दिस dx बार बाय dt आपल्यासाठी इम्पॉर्टंट हा आहे ही कन्सेप्ट तुम्हाला मॅथमध्ये परत कळून जाईल नंतर आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे फक्त एकदा नीट नवीन समजवतो मी एव्हरेज वेलॉसिटी का होती की जे पूर्ण डिस्प्लेसमेंट होतं जे पूर्ण डिस्प्लेसमेंट होतं त्याला जेवढा वेळ लागला आहे त्याच्याने डिवाईड करायचो आपण चेंज इन डिस्प्लेसमेंट दिस टू दिस आता मी इन्स्टंटेनियस म्हणजे काय हे पूर्णमध्ये किती वेलॉसिटी हे नाही बघत आहे मी आता मला पर्टिक्युलर इन्स्टंटला पाहिजे वेलॉसिटी मी ती फाईन करतो आणि ती फाईन करण्यासाठी फॉर्म्युला काय जी एव्हरेज वेलॉसिटी असेल तिची एक लिमिटिंग व्हॅल्यू घेऊन टाका एक लिमिट घेऊन टाका लिमिट म्हणजे एकदम शॉर्ट टाईम करून द्या शॉर्ट टाईम करण्यासाठी काय करेल हा जो डेल्टा टी होता एव्हरेजच्या कुठे गेला हा एव्हरेजचा जो डेल्टा टी होता याला लागलेस पुरा असं लिहून घ्या लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी एव्हरेज वेलॉसिटीची डेफिनेशन हा जो डेल्टा टी ना चेंज इन टाईम याला 0 करून टाकला म्हणजे चेंज इन टाईम 0 केला म्हणजे टाईम कॉन्स्टंट झाला चेंज इन टाईम 0 करत नाही हा जो इथून इथं जेव्हा टाईम चेंज होणार त्याला मी नियरली इक्वल टू 0 केला म्हणजे इथून इथं मला आता T2 - T1 लागणार होता मी कमी करत जात होतो चेंज कमी करत कुठंतरी इथं पोचून जाईल बस साधं सिंपल काय करतो मी चेंज इन टाईमला कमी डिक्रीज करत शेवटी 0 करून टाकला तर आता ह्या पर्टिक्युलर टाईम चेंज नाही होणार जस्ट लाईक तुम्ही ज्या बाईकवर असतात तर आपण बाईकच्या स्पीड बघतो किंवा कोणी विचारलं तर आपण स्पीड पाहतो तिथं दिलेलं असेल 40 km/h असं आपला एक मीटर असतं ते तर ते मीटर काय दाखवतं इन्स्टंटेनियस स्पीड दाखवतो व्हेलॉसिटी नाही अजून एक गोष्ट क्लिअर करून स्पीड दाखवतो ही व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे तो पण काय दाखवतो तो एव्हरेजने दाखवत इन्स्टंटेनियस दाखवतो तुम्ही ज्यावेळेस बघणार त्यावेळेसला स्पीड तुम्हाला दिसेल तुम्ही इथून शिरपूरला जात आहेत आणि तुम्ही वडाईजवळचे मीटर पाहिलं तुम्हाला वडाईजवळच्या स्पीड दिसेल तुम्हाला इथून शिरपूरच्या स्पीड दिसणार नाही इथून शिरपूरची व्हेलॉसिटी दिसणार नाही तुम्हाला त्याच्यावरून फक्त एवढा अंदाजा लागेल की आत्ता किती स्पीड आहे तुम्ही थोडं बाईक तुम्ही फास्ट केली तर स्पीड चेंज होऊन जाईल मग तो तुम्ही ज्यावेळेस नजर टाकली आणि त्यावेळेस जो स्पीड पाहिला तो काय असेल इन्स्टंटेनियस मग त्यावेळेस काय केलं तुम्ही ॲक्च्युली काय झालं तुम्हाला लागत होते 2 hours पोचायला पण तुम्ही ज्यावेळेस वडाईजवळ पाहिलं त्या तुम्ही चेंज थोडी बघितलं की मला 2 hours लागणार आहे 2 hours मी 56 किलोमीटर कवर करतो आहे मग 56 upon 2 hours हा माझा स्पीड होईल तुम्ही असा एवढा तो विचार नाही करत तो ती एव्हरेज वेलॉसिटी झाली तुम्ही डायरेक्ट बघितलं तर वडाईजवळ माझा स्पीड एवढा होता ती इन्स्टंटेनियस मीन्स पर्टिक्युलर टाईमावर येणारा स्पीड असेल व्हेलॉसिटी असेल तर ते इन्स्टंटेनियस असेल अँड एक पूर्ण होल जर्नीमध्ये घेतलेला जो स्पीड असेल किंवा व्हेलॉसिटी असेल तो एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज व्हेलॉसिटी असेल तर हे जे पूर्ण आहे हे याला असं लिहिलं आहे आता dx बार बाय dt ऑलरेडी ही नोन आहे असं काही नाही की हे आधी पाहिलेलं नाही आपण कधी मी तुम्हाला शिकवलं आहे आणि ते का शिकवलं आहे ते तुम्हाला आत्ता कळेल कारण हे आपल्याला यूज आहे आपलं मेन डेफिनेशन आहे दिस इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची डेफिनेशन ही याला इथं बार द्या सॉरी ओके काय हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बार अपॉन विथ रिस्पेक्ट टू टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणा लागलेस विथ रिस्पेक्ट टू टाईम अशा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचे प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला एक्स फाईन करायची गरज नसते डिस्प्लेसमेंट फाईन करायची गरज नसते
ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये एक्स इज इक्वल टू समथिंग काही दिलेलं असेल आणि यू हॅव टू फाईंड एव्हरेज वेलॉसिटी, देन यू हॅव टू टेक डी एक्स बाय डी टी. संपली गोष्ट. याच्यात डेरिव्हेटिव्ह घ्या, जे ॲन्सर येईल ते प्रॉब्लेममध्ये नंतर आपल्याला कळणार, जे मी तुम्हाला शिकवेल त्यावेळेस JEEमध्ये. पण एक सांगतो तुम्हाला, इथं तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाईंड करायची गरज नसते. एव्हरेज वेलॉसिटी फाईंड करायची असेल तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट अँड टाईम दोघं माहिती पाहिजे. तुम्ही डिस्प्लेसमेंट डायग्रामवरनं फाईंड करणार किंवा जी केस दिली असेल त्याच्यावरनं फाईंड करणार. डिस्टन्स वेगळं असेल, डिस्प्लेसमेंट वेगळं असेल, त्या कशी फाईंड करायचे अजून एकदा JEEमध्ये पूर्ण क्लिअर करेल मी त्याला. त्यासाठी वेगळे लेक्चर म्हणूनच घेणार आहे. ओके, इथं जास्त नाही, तर जास्त सांगण्यात मग आपला सिलेबस प्रॉब्लेम आहे, कवर नाही होणार. फक्त एवढं आठवण ठेवा, इन्स्टन्टेनियससाठी ही डेफिनेशन आहे, डी एक्स बार बाय डी टी. एव्हरेजसाठी ही, एव्हरेजसाठी डिस्प्लेसमेंट फाईंड करावं लागतं. डिस्प्लेसमेंट कसं फाईंड करतो, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, किंवा मग व्हेक्टर चॉईस करा, IJK मध्ये पुट करा सर्व, नंतर ॲन्सर येईल. किंवा जॉमेट्रिकली जॉमेट्रिकली लॉजिक लावा की हां याचे डिस्प्लेसमेंट काय येईल. फायनल जिथं फायनली पॉईंट कुठं आहे आणि इनिशियली पॉईंट कुठं आहे, बस त्याच्यामधलं डिस्टन्स फाईंड करा, यू विल गेट अ डिस्प्लेसमेंट. इट डझंट मॅटर. हां, ते अजून त्याच्या केसेस बघणार आहे आपण JEEमध्ये. नोट्स ते निखिल घेऊन गेला आहे, कार्तिक तू पण घेऊन जा लवकर. मंडेपासून आपण लेक्चर स्टार्ट करणार आहे फर्स्ट चॅप्टर JEEच्या. ओके, हे झालं इन्स्टन्टेनियस वेलॉसिटी. आता काही इम्पॉर्टंट पॉईंट याचे. नाही, त्याच्यात लगेच सेकंड डेफिनेशन पण आहे, ती पण आताच घेऊन घेऊ आपण. इन्स्टन्टेनियस स्पीड. स्पीड आणि वेलॉसिटी ॲक्च्युली सिमिलर कॉन्सेप्ट आहे, एकच कॉन्सेप्ट आहे. फक्त एवढंच की वेलॉसिटीमध्ये डायरेक्शन असेल, स्पीडमध्ये डायरेक्शन नसेल, बस एवढा जेवढा फरक आहे. कधी कधी मॅग्निट्यूडमध्ये फरक डिफरन्स येतो ॲक्च्युली, बट मेन गोष्ट तर काय, वेलॉसिटी आणि स्पीडमध्ये मेन डिफरंट काय, वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, इट हॅज अ डायरेक्शन. तुम्ही ज्यावेळेस असं म्हणणार की मी 2 किलोमीटर वॉक केलं इन 2 मिनिट्समध्ये, बघा काय केलं मी, 2 किलोमीटर वॉक केलं इन 2 मिनिट्स, मीन्स डिस्प्लेसमेंट किती होतं तुमच्या 2 मीटर आणि वेळ किती लागला तुम्हाला 2 मिनिट. तर व्ही एव्हरेज का असेल, तर व्ही एव्हरेज का असेल, व्ही एव्हरेज असेल 2/2 मीटर मिनिट. ओके, ही आता हे डिस्प्लेसमेंट होतं, याला जे पाहिलं याला डिस्प्लेसमेंट नाही, सॉरी याला IJK दिलेलं नाही, तुम्हाला IJK मग मेन्शन करावं लागेल. मग तुम्ही जे सांगितलं की मी 2 मीटर वॉक केलं इन 2 मिनिट्स, तर ती व्हेलॉसिटी न होता ती काय होऊन जाईल, स्पीड होऊन जाईल, एव्हरेज स्पीड. 2 मीटर/2 इज इक्वल टू 1. हा काय होतं आहे, मीटर/मिनिट. दिस इज राईट बट दिस इज रॉंग. तो व्हेलॉसिटीने म्हणला. मी लगेच तुम्हाला क्वेश्चन केलं, जो पण मला सांगतो आहे की 2 मीटर वॉक केलं इन 2 मिनिट्समध्ये, मी लगेच क्वेश्चन केलं इन विच डायरेक्शन. आणि तुम्ही जे म्हटलं की यस मी वॉक केलं 2 मीटर इन 2 मिनिट, ओके, इन 2 मीटर इन 2 मिनिट्स इन अ नॉर्थ डायरेक्शन, त्यावेळेस मी इथं मग काय लावून देईल, जे किंवा टुवर्ड्स नॉर्थ. आता बघा, आता ही वेलॉसिटी काय आहे, मॅग्निट्यूड पण आहे, 1 मीटर पर मिनिट एवढी वेलॉसिटी आहे. कुठं गेला तो, नॉर्थ, टुवर्ड्स नॉर्थ डायरेक्शनला गेला. त्याची वेलॉसिटी डायरेक्शन कुठं, नॉर्थ होती. व स्पीड जे बघितलं तर स्पीडमध्ये डायरेक्शन दिलेलं नाही. आपल्या बाईकचे आपले जे व्हेकल्स आहेत, कोणतेही व्हेकल आहे त्याचे जे स्पीडोमीटर असतो, स्पीडोमीटर मी स्पीड दाखवणारा. आता बोललो मी तुम्हाला की वडाई जो स्पीड बघितला तर तो काय दाखवेल आपल्याला, तर तो जे स्पीडोमीटर असतो ना, तो काय दाखवतो आपल्याला, इन्स्टन्टेनियस स्पीड दाखवतो, इन्स्टन्टेनियस वेलॉसिटी नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या मीटरकडे बघता तर तुम्हाला फक्त 40 किलोमीटर, 50 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर असं दाखवेल. तो असं नाही सांगणार तुम्हाला की 50 किलोमीटर पर
ओव्हर इन नॉर्थ डायरेक्शन, इन साऊथ डायरेक्शन, तो कधीच साऊंड सांगत नाही. सॉरी, तो कधी डायरेक्शन सांगत नाही. तो डायरेक्शन सांगत नाही याचा अर्थ तो फक्त स्पीड सांगतो, वेलॉसिटी सांगत नाही. आणि त्याची स्पीड कोणती असते, एका पर्टिक्युलर वेळेची असते. ज्यावेळेस तुम्ही बघणार त्यावेळेस स्पीड सांगेल. तुम्ही बघताय आणि तुम्ही गाडी फास्ट केली, बाईक तुमची जी असेल ती फास्ट केली, तुम्ही स्पीड लगेच चेंज होऊन जातो. म्हणजे तुम्ही एक पर्टिक्युलर इन्स्टंटची स्पीड बघतो. म्हणजे मीटर काय दाखवतं, स्पीडोमीटर म्हणतो आपण त्याला. स्पीडोमीटर CAT फेमस क्वेश्चन आहे. स्पीडोमीटर काय इंडिकेट करतो स्पीड, ती पण कोणती, इन्स्टंटेनियस स्पीड. नॉट अ व्हेलॉसिटी, नॉट अ एव्हरेज व्हेलॉसिटी, नॉट अ एव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस स्पीड दाखवतो. ओके. आता इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, सेम याच्यामध्ये काही चेंज नाही डेफिनेशनमध्ये. लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ एव्हरेज स्पीड, व्हेलॉसिटी जागेवर काय होईल आता, स्पीड होऊन जाईल, ऑफ ऑब्जेक्ट ओव्हर अ स्मॉल इंटरवल ऑफ टाईम डेल्टा टी अराउंड टी वेन द व्हॅल्यू ऑफ टाईम इंटरवल. ही तुम्हाला क्रॅम करायची स्टेट बोर्डसाठी डेफिनेशन. ही डेफिनेशन तुम्हाला स्टेट बोर्डसाठी क्रॅम करायची. जास्त विचार न करायचा, फक्त आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे की एव्हरेज स्पीड जे असेल तर आपण तिला कसं घेतो, dx/dt, Δx/Δt. नोट्समध्ये दिलेलं नाही, स्टेट बोर्डमध्ये दिलं नाही डायरेक्ट. एव्हरेज स्पीड आपण असा घेतो, Δx काय तर टोटल टाईम विसरलो व्हेलॉसिटीची डेफिनेशन, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. ही आहे एव्हरेज स्पीडची डेफिनेशन. व्हेलॉसिटी राहिली असती एव्हरेज व्हेलॉसिटी, तर त्याला तुम्ही डिस्प्लेसमेंटच्या असं घेतो. त्याला चेंज इन पोझिशन घेतो आपण, डिस्प्लेसमेंट घेतो. इथं चेंज इन येत नाही. Δx असं नका कर द्या की Δx/Δt ठेवून देऊ, असं नका कर द्या. बार काढून वेक्टरच्या स्केलर करून देऊ, असं नका करायचं. त्याचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे. टोटल डिस्टन्स जेवढं ट्रॅव्हल केलं असेल ना तेवढं चालूच द्यायचं. त्याला ॲडिशन करत द्यायचं. डिस्टन्स म्हणजे काय, पाथ लेंथ फाईन करतो तुम्ही. पाथ लेंथ म्हणजे काय, तुम्ही जेवढा पाथ वॉक केला आहे XYZ जेवढा पाथ कव्हर केला आहे त्याची पूर्ण लेंथ म्हणजे डिस्टन्स येतं. हे काय आहे, एव्हरेज स्पीड आहे. आता मला इन्स्टंटेनियस स्पीड काढायची असेल, आता व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस स्पीड काढायची असेल तर मी अगेन्स्ट काय करेन, v लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ Δt टेन्स टू v एव्हरेज. म्हणजे काय, स्पीड. दोघांवर बार नाही म्हणजे तो स्पीड आहे. सेम येणार आहे ते. लिमिटिंग व्हॅल्यू Δt टेन्स टू 0, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. ओके. आणि फायनली आपल्याला जे मेन डेफिनेशन आहे, हे जे एवढं आहे ना, हे आपल्यासाठी काहीच कामाचं नाही. आपल्यासाठी खरी याची डेफिनेशन ही कामाची आहे, dx/dt. संपली गोष्ट. दिस इज अ एव्हरेज स्पीड. आणि याच्या आधी एव्हरेज व्हेलॉसिटी झाली ती म्हणजे काय होतं मला काय म्हणायचं, दिस इज अ इन्स्टंटेनियस स्पीड. आणि याच्या आधी जी डेफिनेशन झाली ती dx/dt. इथं x हा डिस्प्लेसमेंट असेल, गिवन असतो प्रॉब्लेममध्ये. इथं डिस्टन्स असेल, गिवन असेल प्रॉब्लेममध्ये. इट डझंट मॅटर. ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस कळून जाईल. 4 डेफिनेशन आहेत. फर्स्ट वन इज अ एव्हरेज स्पीड, एव्हरेज व्हेलॉसिटी. सेकंड वन इज अ एव्हरेज स्पीड. थर्ड वन इज अ instantaneous velocity and fourth one is a instantaneous speed. या 4 डेफिनेशन आहे. तुम्हाला त्याच्या आपल्याला प्रॉब्लेम्स वेगवेगळे प्रॉब्लेम राहणार आहे. ते नवीन येतं तुमचे हे होईल, कन्फ्युजन होईल की एव्हरेज काय आणि हे काय म्हणतात ते एव्हरेज कोणती, इन्स्टंटेनियस कोणती, फॉर्म्युला कोणता यूज करू. ज्यावेळेस आपण चॅप्टर स्टार्ट करू JEE तो 2-3 दिवस त्याच्यावरच प्रॉब्लेम चालते फक्त. आणि वेगवेगळे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स आल्यावर कसं होतं, माइंड त्याचा चालायला लागतं की हा मला असं दिलं असेल तर ते, तसं दिलं असेल तर मी ते करेन. झालं दोघं. त्याच्यावर एक IMP पॉईंट्स आहेत 2-3.
आता बघा व्ही एव्हरेज वेलॉसिटी, ओके, अँड एव्हरेज स्पीड, बार दिला म्हणजे वेलॉसिटी असेल, बार दिला म्हणजे स्पीड, हे इक्वल असतील और इक्वल नसतील पण, कारण यांची डेफिनेशन जे पाहिली तर याची डेफिनेशन येते डेल एक्स बार अपॉन डेल टी, म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, असं आपण लिहिलं तरी चालेल, ओके. किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं, किती वेळेमध्ये, एव्हरेज वेलॉसिटी. एव्हरेज स्पीड बघितली तुम्ही तर ती काय येते, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वेगवेगळ्या गोष्टी, ते दोघं कायम इक्वल असतील का, प्रत्येक केसमध्ये डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स इक्वल असणार नाही. एक स्ट्रेट लाईन मोशन घेतलं मी, इथून इथं गेला आहे पार्टिकल, कुठून, हा सपोज एक्स इज इक्वल टू 2 मीटर आहे, हा सपोज एक्स इज इक्वल टू 4 मीटर आहे, टाईम आहे इथं 1 PM आणि इथं टाईम आहे 1.1 PM किंवा मग 1:15 PM, ओके. हा वेळ दिला आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती कव्हर केला, डिस्प्लेसमेंट तर काय होईल, इथली फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशनमधला डिस्टन्स बघा काय, 4 - 2 हे किती आहे, 2 मीटर आहे डिस्प्लेसमेंट, ओके. डिस्टन्स काय, ऑब्वियसली सर डिस्टन्स पण काय येणार आहे, 2 मीटर आहे, त्याने 2 मीटर ट्रॅव्हल केलं, इथून इथं जाताना बघा 4 आहे 2 आहे, म्हणजे एवढं डिस्टन्स काय 2 आहे, ओके. वेळ किती लागला, वेळ तर काय नाही, दोघांना सेम लागला आहे, किती, 15 मिनिट्स, बरोबर, वेळ सेम लागा दोघांना 15. इथं काय दोघं सेम आहेत, तर इथं ज्यावेळेस तुम्ही एव्हरेज व्हेलॉसिटी आणि एव्हरेज स्पीड फाईंड करणार, दोघं एव्हरेज, तर काय येणार आहे, इक्वल. ती काय असेल, एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू एव्हरेज स्पीड, आणि तो काही 2/15 मीन्स, एक मिनिट, एव्हरेज वेलॉसिटी सपोज मी फाईन केली, काय एक्स डायरेक्शनला आहे, फक्त डायरेक्शनचा प्रॉब्लेम आहे तिथं. एव्हरेज वेलॉसिटी एक्स डायरेक्शनला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, याची डेफिनेशन काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट काय घेतलं, 2I, आय काय घेतला, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सेसला आहे, परत सांगतो राईट हँड साईडला ज्यावेळेस मोशन होतं त्याला आपण पॉझिटिव्ह आयने दाखवतो. टाईम किती आहे, 15 मिनिट, युनिट काय येईल याचं, तर मीटर पर मिनिट, युनिट काय येईल त्याचं, मीटर पर मिनिट, डिस्प्लेसमेंटसाठी मीटर, टाईमसाठी मिनिट घेतला मी, 15 मिनिट घेतला. आता एव्हरेज स्पीड काय येईल, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, टोटल डिस्टन्स किती इथं 2, टोटल टाईम किती आहे, इथं डायरेक्शन येईल का, डिस्टन्सला डायरेक्शन नसतं सर, याला पण डायरेक्शन येणार नाही, हा काय येईल, दोघांमध्ये इक्वल काय, याची हे बघा 2/15, 2/15, फक्त इथं आय काय डायरेक्शन आहे, आय म्हणजे युनिट वेक्टर आहे, याची व्हॅल्यू 1 असेल, तर 2/15 काय आहे, तर 2/15 आहे मॅग्निट्यूड ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी, काय येईल तो 2/15, म्हणजे काय, एव्हरेज व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड विल बी इक्वल टू स्पीड ऑफ एव्हरेज स्पीड ऑफ पार्टिकल व्हेन पार्टिकल मूव इन अ स्ट्रेट लाईन अँड इन अ सिंगल डायरेक्शन. इथून तो स्ट्रेट लाईनला जातो, तो ना खाली जातो ना वरती कुठंच जाणार नाही, तो जसा जातो तसाच जात राहील, तो इव्हन तो रिटर्न पण येणार नाही. आता काय होतं आहे, तो परत पुढे येत होतो, कुठंतरी गेला इथपर्यंत, ओके. दिस इज एक्स इज इक्वल टू 6 मीटर, टी इज इक्वल टू 130, ओके. तिथून त्याने टर्न केला, टर्न करून तो इथं आला, टर्न केला त्याने असा असा घेऊ लागला आपण, यू टर्न घेतला त्याने आणि तो इथं आला. आता टाईम किती झाला, आता टाईम झाला आहे 1:45, काय झालं आहे 1:45, नीट बघा. आता मी विचारतो तुम्हाला, एव्हरेज व्हेलॉसिटी हे येणारच आहे तसं, डिस्प्लेसमेंट त्याच्यामध्ये सर्व, पण आता एक बघूनच घेऊ, स्टार्ट केलं जातं. एव्हरेज व्हेलॉसिटी इन टाईम
t equal to 1 PM to t equal to 145. Also आधी एव्हरेज स्पीड काढू, नंतर व्हेलॉसिटी फाईंड करू सेम टाईममध्ये. आता एव्हरेज स्पीडसाठी मला काय लागतं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. आधी मी टोटल डिस्टन्स बघतो. 1 PM टू 145 बघा, असा गेला इथपर्यंत 2 मीटर. 4 - 2 म्हणजे 2 मीटर आहे. ओके, इथून परत इथपर्यंत गेला 2 मीटर आणि तिथून रिटर्न आला परत 2 मीटर. मग डिस्टन्स किती, पाथ लेंथ किती, 2 + 2 + 2 मीन्स 6 मीटर. तर टोटल डिस्टन्स जे येईल त्याला 6 मीटर लागले. इथं लिहून घ्या, 2 + 2 + 2 हा काय आला तुमच्या 6 मीटर. टाईम किती लागला त्याला, वेळ किती, ऑब्वियसली बघा 1 PM टू 145. 145 मीन्स किती, 45 मिनिट. वेळ किती आहे, टाईम इज इक्वल टू 45 मिनिट. एवढा वेळ लागला त्याला. हा वेळ लागला. हा आता एव्हरेज स्पीड फाईंड करायची मला, तर एव्हरेज स्पीड काय येतं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. टोटल डिस्टन्स 6 मीटर, टोटल टाईम 45 मिनिट. 6/45 मीटर पर मिनिट ही त्याची एव्हरेज स्पीड आहे. आता मी एव्हरेज व्हेलॉसिटी फाईंड करतो. मला एव्हरेज व्हेलॉसिटी फाईंड करायची असेल, मला काय फाईंड करायचे असेल, एव्हरेज व्हेलॉसिटी फाईंड करायची असेल. बघा पहिल्या इथून एवढ्या केसमध्ये व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड आणि स्पीड सेम होते. ते आता मग इरेज झालं, 2/50 होतं. आता या केसमध्ये बघतो आपण काय होईल. आता मला एव्हरेज व्हेलॉसिटी फाईंड करायची असेल, डेफिनेशन बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर त्या पर्टिक्युलर टाईममधला मी डिस्प्लेसमेंट फाईंड करेन. आधी डिस्प्लेसमेंट इन 1 PM टू 145 PM. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनमधलं डिस्टन्स घेऊन टाका. और व्हेक्टरने करायचे असेल तर आय जे के यूज करा आणि तसं करा. इथं फक्त एक्स डायरेक्शनला आहे तरी फक्त आय यूज करेल. दोघं याच्याने मी डिस्प्लेसमेंट फाईंड करून दाखवतो मला. बघा, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फर्स्ट काय यूज करतो मी डेफिनेशन, एंडिंगला कुठं होता, फायनली कुठं होता आणि इनिशियली कुठं होता, दोघांमधला डिस्टन्स. इनिशियली एक्स इज इक्वल टू 2 मीटर होता, फायनली कुठं होता, एक्स इज इक्वल टू 4 मीटर होता. म्हणजेच काय, 4 मीटर मायनस 2 मीटर झालं 2 मीटर. हे डिस्प्लेसमेंट डायरेक्टली येऊन गेला. असं ज्यावेळेस तुम्ही काढतात ना डिस्प्लेसमेंट, त्यावेळेस तुम्हाला स्वतः डायरेक्शन त्याला द्यावं लागतं की कोणत्या डायरेक्शनला. तर तो इनिशियली इथं होता, असा गेला रिटर्न आला. मग डिस्प्लेसमेंट काय मिळालं हे, पण कुठं, इथून स्टार्टिंगला इनिशियलपासून तो कोणत्या साईडला गेला आहे, तर तो गेला आहे राईट हँड साईडला 2 मीटर एवढा. म्हणजेच काय येईल, हा आय का घेतला मी राईट हँड साईडला. तो इथं आला असता ना 2 मीटर, तर मी मायनस आय घेतला असता. तो वरती गेला असता ना 2 मीटर, तर मी प्लस जे घेतला असता. तो जर 2 मीटर खाली दिसला असता मला, तर मी मायनस जे घेतला असता. तो जर 2 मीटर तुमच्याकडे दिसला असता मला, तर मी प्लस के घेतला असता, आय जे के थर्ड युनिट वेक्टर. तो जर व्हाईट बोर्डच्या इनसाईडमध्ये 2 मीटर गेला असता ना, तर ते मायनस के घेतला असता. या गोष्टी क्लिअर होतील, अजून क्लिअर होतील, टेन्शन नाही घ्यायचे. JEEच्या याच्यामध्ये खऱ्या क्लिअर होतील, इथं आता काहीच नाही. त्यावेळेस एकदम प्युअरली क्लिअर होतात ते. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता ना, त्यावेळेस हळूहळू होत जातं ते. तर डिस्प्लेसमेंट आलं 2i. हे मी डायरेक्टली काय केलं, जॉमेट्री म्हणजे डायरेक्टली लॉजिकली बघतोय मी. इथं इनिशियल होती, इथं फायनल, दोघांच्यामध्ये 2 मीटर जॉमेट्री यूज करून टाकले, आन्सर काढून घेतलं मी. ओके, वेक्टरने मी कसं केलं असं ते दाखवतो ना. बघा, वेक्टरने मी तुम्हाला 2i आन्सर आणून दाखवतो. स्टार्टिंग फ्रॉम हिअर, इथून तो आधी इथं गेला, किती गेला, 2 मीटर राईट हँड डायरेक्शनला. सो तो त्याने 2 मीटर राईट डायरेक्शनला मूव ऑन केला. ओके, इथून परत तो इकडे गेला, किती, परत 2 मीटर कोणत्या डायरेक्शनला, राईट डायरेक्शनला चालतोय तो, परत 2i प्लस इथून त्याने टर्न घेऊन घेतला आणि परत 2 मीटर्स इकडे आला, 6 आणि 4 परत किती मीटर आला, 6. पण कोणत्या डायरेक्शनला आता, लेफ्ट हँड साईड डायरेक्शनला आहे. सर हा मायनस
कायला 2i प्लस 2i मायनस 2i, दिस डिड गेट कॅन्सल, आन्सर आला 2i. इथं तुम्हाला डायरेक्शन काढायची गरज नसते, हा प्लस पॉईंट. तुम्ही ज्यावेळेस व्हेक्टर चॉईस करून सॉल्व करता ना, तर डायरेक्शन आपोआप येतं व्हेक्टरमध्ये. ही सिम्पल केस आहे म्हणून डायरेक्ट कळतं आहे. मस्त मी म्हणणार सर डायरेक्टली कळत असेल, मी डायरेक्ट 2i घेतो, डायरेक्शन स्वतः ठेव, मला माहिती राईट हँड साईडला तर मी आय ठेवून की लेफ्ट हँड साईडला मी मायनस आय करून घेईन. मग एवढं का करतो आपण, तर हे का करतो, ज्यावेळेस याचं मोशन असं इन्क्लाइन असेल, तो ना एक्सला पूर्ण असेल ना वायला, मग तुम्ही आय घेणार का जे घेणार, मग तुम्हाला दोघं घ्यायला लागतं. मग दोघं घेताना तुम्ही किती कॉम्बिनेशनमध्ये घेणार, तो कुठं आहे नेमका, त्याच्यावर डिपेंड करतो. ओके, ते नंतर पाहू आपण. म्हणून त्यावेळेस वेक्टर खरं यूज होतं. इथं बघा तुम्ही विचार नाही केला शेवटी की हां तो राईट हँड साईडला आहे तर मी आय त्याला आयने मल्टिप्लाय करतो, मीन्स आय डायरेक्शनसाठी आय यूज करतो. इथं डायरेक्ट आय आला आहे, इथं डायरेक्ट डायरेक्शन मिळतं. इथं फक्त युनिट द्यायची गरज आहे, युनिट आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटचे मीटर आहे. ओके, हे झालं डिस्प्लेसमेंट या केसमधलं. कोणत्या केसमध्ये टाईम किती लागला त्याला हे डिस्प्लेसमेंट कवर करायला, टाईम लागला त्याला 1 PM टू 1:45 PM. तो डायरेक्ट कुठून इथं नाही गेला, तो घेऊन आला. फायनली किती पोझिशन चेंज झाली, ही जेवढी चेंज झाली तो तिकडे जाऊन परत रिटर्न गेला आहे. पण ही चेंज करण्यासाठी पण त्याला टाईम किती लागला, पूर्ण टाईम लागला आहे. कळला, एवढा इथलासाठी टाईम वेगळा लागेल, हा टाईम घेऊन टाकेल मी असं 1 PM टू 1:15 PM. आज तो नाही, 15 मिनिट नाही, टाईम त्याला तेवढाच लागला आहे, पण त्याची पोझिशन एवढी चेंज. डिस्टन्स किती, डिस्टन्स तर मी टोटल घेतो म्हणून मी टोटल घेतली इथं 6, इथं काय आला 2. मग एव्हरेज व्हेलॉसिटी काय येईल, एव्हरेज व्हेलॉसिटी येते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट किती 2i, टाईम मीन्स वेळ किती लागला त्याला, वेळ लागला 1 PM टू रिटर्न होऊन इथपर्यंत यायला 1:45 मीन्स अगेन्स्ट 45 मिनिट. तर युनिट काय येईल याचे, मग याचे युनिट येईल 2 मीटर, सॉरी याचे युनिट येईल मीटर पर मिनिट. ही त्याची काय एव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, ऑब्जेक्ट इज गो इन अ 2 मीटर डिस्प्लेसमेंट इन राईट हँड साईड डायरेक्शन विथ द व्हेलॉसिटी 2/45 मिनिट. आता इथे जे पाहिलं तर स्पीड काय येते 6/45, एव्हरेज स्पीड येते 6/45, एव्हरेज व्हेलॉसिटी काय येते 2/45. येते का सेम, सेम येत नाही. म्हणजेच काय की स्ट्रेट लाईन मोशन असेल समजा ऑब्जेक्टच्या, एकाच डायरेक्शनला येतो त्याने रिटर्न नाही केलं, तर दोघांच्या एव्हरेज, आधीची केसमध्ये बघा एव्हरेज व्हेलॉसिटी घ्या आणि एव्हरेज स्पीड घ्या, एव्हरेज व्हेलॉसिटीला फक्त एवढंच की डायरेक्शन असेल त्याला, पण त्याची मॅग्निट्यूड जर बघितली तर ती स्पीड एवढीच असेल, एव्हरेज स्पीड एवढीच असेल. ह्या केसमध्ये मॅग्निट्यूड ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी काय आहे 2/45, फक्त व्हॅल्यू. मॅग्निट्यूड म्हणजे ही व्हॅल्यू, डायरेक्शन सोडून द्यायची म्हणजे मॅग्निट्यूड. हे काय 2/45 आणि काय 6/45, हे इक्वल नाही. म्हणजे मोशन अगर स्ट्रेट लाईन नसेल, मोशन स्ट्रेट लाईनमध्ये जे पण तो रिटर्न होत नसेल, डायरेक्शन चेंज करत नसेल तर, सॉरी डायरेक्शन चेंज करत नसेल तर मॅग्निट्यूड ऑफ एव्हरेज व्हेलॉसिटी विल बी इक्वल टू एव्हरेज स्पीड. आणि इफ द डायरेक्शन चेंज किंवा मग तो स्ट्रेट लाईन जागेवर कुठं पण असं मूव होत असेल, आता बघा कारण त्याने इथून जे इथं टर्न करून घेतला असता तर डिस्टन्स आलं असतं 2+2, पण डिस्प्लेसमेंट हा 2a हा 2a, तर हा पायथागोरसचा निघाला असता आणि त्याच्यापेक्षा कमी राहिला असतं. याचे हा 4 येईल असं आणि याच्यापेक्षा कमी काय जास्त राहिला असा काहीतरी. याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंट हे, डिस्टन्स हे, तो इथून असा गेला इथून असा गेला, तर आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉमेट्रिकली यूज करा. जे लेंथ असेल ही डिस्प्लेसमेंट असेल, डिस्प्लेसमेंट ॲज कम्पेअर टू दिस डिस्टन्स कमी असेल म्हणजे एव्हरेज व्हेलॉसिटी कमी आहे स्पीडपेक्षा. म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये मोशन नसेल, इव्हन डायरेक्शन पण चेंज झालं तरी हे दोघं इक्वल येत नाही. स्पीड अँड व्हेलॉसिटी, एव्हरेज स्पीड अँड एव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल येत नाही. बट इन्स्टंटेनियस जे पाहिलं तर मी काय केलं असतं, कुठंतरी इथं इन्स्टंटला कोणत्याही पण एका पर्टिक्युलर इन्स्टंटला व्हेलॉसिटी फाईन केली असते, पर्टिक्युलर इन्स्टंटला स्पीड फाईन केला असता. मग पर्टिक्युलर इन्स्टंटला इथं स्पीड बघा काय आणि व्हेलॉसिटी बघा काय, सेम व्हॅल्यू येते. म्हणजेच काय, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड इज ऑलवेज इक्वल टू इन्स्टंटेनियस स्पीड. ह्या गोष्टी हँडबुकमध्ये
आणि आपल्या JEEच्या नोट्समध्ये IMP पॉईंट्स असतात, जे कॉलम दिला आहे. कॉलम मीन्स IMP पॉईंट म्हणून एक कन्सेप्ट, म्हणजे IMP पॉईंट्स दिले तिथं. ओके, त्याच्यामध्ये हे पॉईंट ना क्लिअरली लिहिले, हे तुम्हाला क्रॅम करायचे आहेत. CETमध्ये डायरेक्ट एक्झामपासून डायरेक्ट विचारले जातात नाही, थिअरॉटिकल क्वेश्चन आहेत याच्यावर. CETमध्ये डायरेक्ट विचारले जातात की व्हेन इन्स्टंटेनियस वेलॉसिटी इज इक्वल टू व्हेन द मॅग्निट्यूड ऑफ एव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू एव्हरेज स्पीड. 4 ऑप्शन दिले असतील. मोशन इज इन अ स्ट्रेट लाईन, मोशन इज इन अ इन्क्लाइन डायरेक्शन, मोशन आहे तर डेट 4 असे ऑप्शन असेल. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन असेल मोशन इज इन अ स्ट्रेट लाईन विथ इन सिंगल डायरेक्शन. एका सिंगल डायरेक्शनला ज्यावेळेस मोशन असेल स्ट्रेट लाईनमध्ये, की स्ट्रेट लाईन सिंगल डायरेक्शनमध्ये म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये असेल ते. ओके, तर हे ते IMP पॉईंट्समध्ये दिले, ते तुम्हाला रीड करत चालायचे. ओके, आता नेक्स्ट लेक्चर उद्या बघू आपण. नेक्स्ट टॉपिक याचे उद्या काय बघणार आहे, खाली 2-4 IMP पॉईंट्स आहेत, ते उद्या आपण थोडं एक्सप्लेन करायला वेळ लागेल. आणि याच जे आतापर्यंत जेवढं झालं आहे वेलॉसिटी त्याच्यावरचे 2-3 जे स्टेट बोर्डला जेवढे प्रॉब्लेम असतील ते मी प्रॉब्लेम उद्या घेतो. मंडेपासून JEE स्टार्ट होईल, तर बुक कलेक्ट करून घ्या.